अपयशी झाले म्हणून या जनतेवरती असे दिस आले. तुझीच आशा हलव निराशा, अरे तुझीच आशा हलव निराशा. परेश लमी चरणाला गणाला विनंती अवतार घेऊन यावे कोकणा. तुम्ही येऊन वाचवा कोकणाला. राहिला नवारी कोकण खाली आज या क्षणाला. राहिला नवारी भल कोकण खाली आज या क्षणाला. गळाला विनंती गणाला. राहिला नवाली कोकण खाली आज या क्षणाला. राहिला नवाली कोकण खाली आज या क्षणाला.
ये कान्हा ये मुकुंदा वाट पाहू मी कितींदा भेट तुझी माझी व्हावी वाटे ही प्रेम कहाणी अजरामर व्हावी ही प्रेम कहाणी अजरामर व्हावी राधे श्यामाची तुझी माझी राधे श्यामाची तुझी माझी जोडी ही नित्य राहावी अरे तुझी माझी जोडी नित्य राहावी त्यास नजर ना कोणाची लागावी ये कान्हा ये मुकुंदा तुझी माझी व्हावी ही प्रेम कहाणी अजरामर व्हावी ही प्रेम कहाणी अजरामर व्हावी राधे श्यामाची तुझी माझी तुझी माझी जोडी नित्य राहावी त्यात नजर ना कोणाची लागावी तुझी माझी जोडी नित्य राहावी त्यात नजर ना कोणाची लागावी माझी जोडी नित्य राहावी लांबोरे बुवा तुमची न माझी ही पहिलीच गाठ आहे रस्ता अजून बाकी ही तर पायवाट आहे आज फक्त झालं अजून शिल्लक वाट आहे कब तक याद करूं मैं उसको कब तक याद करूं मैं उसको कब तक अश्क बहाऊं यारो
रब से दुआ मैं उसको भूल जाऊं, मैं उसको भूल जाऊं. काय म्हणतोय वा प्रश्न पण देतोय थोडक्यात एकच करतो. हरदासाच्या शाहिराला या हरदासाच्या शाहिराला हलतोय अजून घोडा. काय म्हणतात लोक शब्दांच्या या जादूगाराला अरे घालतोय अजून घोडा. ग्रंथ पुराण प्रमाण गाऊन सवाल माझा घोडा. मोठा देऊ नका हो थोडा, नाहीतर फुकट होईल राडा. मोठा देऊ नका हो थोडा, नाहीतर फुकट होईल राडा. हरदासाच्या शाहिराला हलतोय घोडा. हरदासाच्या शाहिराला हलतोय घोडा. रामाची आणि त्याच्या गुरुची भेट झाली तेव्हा रामाचे वय किती होते, गुरुंनी कोणता उपदेश केला आणि त्यावेळी गुरुंचा आहार काय होता. फक्त बोलणी अयोध्याचा नाम सोडून त्याचं उत्तर मला द्यायचं आहे. म्हणून म्हणतो रामाची आणि त्याच्या गुरुची झाली जेव्हा भेट, तेव्हा रामाचे वय किती होते मोजाला मोरे शेत. अयोध्याचा राम सोडून सांगा तुमची तत्व परीक्षा, तत्व परीक्षा गटोड थोडा. ग्रंथ पुराण प्रमाण सवाल माझा थोडा. थोडा देऊ नका हो थोडा, नाहीतर फुकट होईल राडा. थोडा देऊ नका हो थोडा, नाहीतर फुकट होईल राडा. थोडा देऊ नका हो थोडा, नाहीतर फुकट होईल राडा. सवाल माझा या जुना हलतोय पुन्हा पुन्हा. शास्त्राशिवाय उत्तर देणे नियमत आहे. माया ब्रह्माचा वाद रंगला शाहीर तुमचा आमचा. आणि सारखा सारखा तुमच्याशी शाहीर नाही होऊन दे असं थांबतोय मनाची इच्छा लक्षात घ्या. म्हणून म्हणतोय हरिदासाच्या शाहिराला
दुसरा शाखा छान गायला ऐकतात करण्याचे संवाद मी गातोय धनी खामाचा वर लग तुझा जो आता मन भर लग तुझा अग गद्दारी ही करू नकोस म्हणते गद्दार मला पाखरा आझाद केलं तुला जणू हा स्वर्ग गावला अरे कोकणात कुठल्या जातीत कुणाच्या आई वडिलांच्या पोटाशी जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही कुठल्या भूमीत जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही माणूस बारा म्हणजे बारसं होईपर्यंत माणूस मुक्त बारसा झाला की माणूस अडकला हो नाव पडतं त्या दिवशी तर बारसा झाला नाही आणि आपण एखादा गुन्हा केला पोलीस स्टेशन मध्ये नोंद नाही होणार हा तुम्हाला नावच नाही तिथं माणूस अडकला काय म्हणतोय जणू हा स्वर्ग खावला हा जन्म कोकणातला जणू हा स्वर्ग गावला जन्म कोकणातला दापोलीचं फणसं गाव खुणावी मला अरे दापोलीचं फणसं गाव खुणावी मला प्रार्थना हे ममा नाही तुला प्रार्थना हे ममा नाही तुला
नको आधी वारीला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. मोरया. घरच्यांनो, माग ते काय गेस्ट काय फार जास्त आले त्यांना आवाज येत नाही तर काय ते त्यांचं जरा बघा. तुमच्यातला एक माणूस मागे जाऊ दे, आवाजची क्लॅरिटी बघू दे. अरे माणसा बघा 1100 आहे, सगळ्यांना ऐकायला काय हवं. ऐकलं? स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मोदी मुख्यमंत्र्याने विद्या देवता विशाल माता या महाराष्ट्राचा आराध्यदैवत आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्रामध्ये पुढे चालला. ते शाहू फुले आणि आंबेडकर यांना नमस्कार करू. राम सोडू शकेल. आता राम म्हटलं की आत्माराम आला, तो पण राम आहे. व तुम्ही ही जी बाजू सोडताय म्हणजे हा फेमस तुमचा प्रसिद्ध प्रश्न आहे, त्याला मी काय नाव नाही ठेवत आहे. फक्त बाजू सोडवताना अजून काहीतरी एक आधार द्या, म्हणजे अभ्यास करायला बरंच आहे. अभ्यास करायला बरंच आहे. तुम्ही असं नका समजू की डायरेक्ट गाईडच, पण बाबा ह्या वाटेने जावा. राम म्हटल्यानंतर आत्माराम पण आहे, मग आत्मीय ज्ञानाचं द्यायचं का उत्तर, मग ती बाजू कशी काय. आज भाजप ज्यांच्या समोर आहे त्यांचा प्रश्न असावा. तर आमच्या अल्पज्ञानानं ही 19 वारी त्याच्यातले 3 प्रश्न फुटलेले आहेत. 3 प्रश्न फुटले. गेल्या वर्षी 6 प्रश्न फुटले. म्हणजे आमची वस्तात म्हणजे त्याच्यावर अभ्यास करणे. म्हणजे कलगी तुला फक्त कमरेच्या खालचं बोलायचं, 2-3 शरीराचे भाग आहेत त्याच्यावर बोलायचं आणि उगाच काहीतरी होळी करायचं असं नाही. लांबरे म्हणतात नमन करतो हे आहे. अरे पण एवढी बारीकी याच्यामध्ये काय आगाव बोललो सांगावं. एवढ्या 1300 लोकांचा 1500 लोकांचा मनोरंजन करायचं आहे. कमरेच्या खाली न बोलता जर गमत पितं काय प्रॉब्लेम आहे, पण तरी पण पोटात दुखते. तर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला माहिती असेल किंवा तुमच्या वस्तात कोण असेल त्यांना विचारा. रामाची आणि त्याच्या गुरुची भेट झाली त्यावेळेला रामाचं वय किती होतं, तर त्यावेळेला रामाचं वय होतं 26. त्यावेळी गुरुनी रामाला कोणता उपदेश केला, तर दासबोधी ग्रंथ लिहिणे, कोरडी भिक्षा घेऊन नित्यदेव आणि ब्राह्मणांविषयी भक्ती बाळगा हा उपदेश केला. आणि तेव्हा त्यांच्या गुरूंचा आहार कोणता होता, तर त्यावेळी त्यांच्या गुरूंचा आहार जव आणि तीळ यांचा आहार करून जवात तळलेलं पीठ आणि पाणी ग्रहण करणारा असा शाकाहारी आहार होता. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि माझा प्रश्न आहे की हा जो नागरी बळीराजा आहे आपला वाडवडील, जो शेतावर जातो आकडी कोयती बांधून, तर जर तू शेतावर जाताना हा नांगर धरताना जर तू कमराला आकडी कोयती बांधलीस तर तुझ्या घोडाढोरांवर पोराटणांवर तुमच्या इष्टकीवर कुणाची बाधा येणार नाही. हे वरदान कोणी दिलं सांगायचं. प्रश्न साधा सरळ सोपा आहे. काय म्हणतोय, राजा स्वर्गाला घेऊन तो निघाला शेतावर. तोडा मेळा खडा बंद होते यांचं. ठीक आहे. राजा स्वर्गाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयती बांधून दादा निघाला डोंगावर. आकडी कोयती बांधून दादा निघाला डोंगावर. माझं मरण झालंय. नमन घ्यायसाठी माझे 7-8 मला बक्षीस झाले. मी काय करू, घेऊ काय नको घ्यायला पाहिजे. आणि जर मला जर पत्र आलं माझं तर मग काय करायचं आहे ना. काय तेराच्या लोकांचा उपयोग होऊन आहे.
200 रुपयाचं पारितोषिक कोल्हापुरात आलेलं आहे. धन्यवाद साहेब. तुमच्या समोर अशी बारी ठेवलेली आहे. आयोजकांना तुम्ही 5 मिनिटावर जास्त घेतलेली नाही. टायमिंग बघा, तुमच्याकडे बैलगाडी शर्यत होती का? नागरिक होता होता. पाच जाग्यावर ओके बुवा. लांबोरे ने इसके सामने झुके, सुनो बरे झुके. जर दुसऱ्या वर्गाला काय आगावगिरी केली तर आलोच. जो ब्रह्मांड ऐकत असतो ते ब्रह्मांड ऐकत असते. ह्या वाईब्स ऐकत असतं. हे जे ब्रह्मांड आहे त्याला तुम्ही गणपती म्हणा, स्वामी म्हणा, शिवशंभो म्हणा, कोणी म्हणा, ते जे हितून हार्ट टू हार्ट हा जो संवाद होत असतो गुरु शिष्याचा संवाद, तो ब्रह्मांडाला भाषेची गरज नसते. हिंदीमध्ये बोला, गावठी बोला, मालवणी बोला, काही प्रॉब्लेम नाही. इथून संवाद असला पाहिजे. तो इथून मी गणपतीला पत्र लिहिलंय तसं ऐकायचं. लिवला मी पातूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती. लिवला मी पातूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती. प्रतिबाळ लंबोदर कंसामध्ये मंगल मूर्ती. आठवण येते तुझी रे, आठवण येते तुझी रे, तुझ्या विना कोणा सारथी. वाट पाहे तुझी धरती, बापा येना. वाट पाहे तुझी धरती.
आराध्य सुरेश भागडे काहीतरी काढण्याचा प्रयत्न करतात तो चुकीचा. आता मी तुमचे 2 मिनिटं घेतोय. 10 मिनिटं उरली आहेत ना. 10 मिनिटात मी बारीक कशी करतो फक्त बघित राहायची. फक्त आयुष्यात मी कधी गोष्ट केलेली नाही ती मी आता गोष्ट करतो. आज 1300 लोकांचा हॉल आहे. 1300 लोकांचा हॉल आहे आणि आज एवढ्या मोठ्या हॉलमध्ये पहिल्यांदाच बारीक केली मी. मला एक संधी दिली आहे आणि याचा इव्हेंट झाला पाहिजे, याचं मेमरीबल राहिलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला एकच सगळ्यांना रिक्वेस्ट करतो. सगळ्यांनी मोबाईल हातात घ्यायचा आणि टॉर्च वापरायचे. स्टेडियम मध्ये करतात ना, बघा तरी काय वाटेल आज खेळ मानायची कृपा. आणि यासाठी बघा बघित राहा कसा. अरे ही लोककला आमची, ही लोककला आमची. आज ज्या ही रांगोळी आहे, हे मानायच्या देवळापूर्वी रांगोळी आहे आणि या रांगोळीचे साक्षीदार आहेत या तुऱ्याच्या सादामध्ये. आज या मुंबई नगरीतला हा सगळ्यात मोठा हॉल कालिदास त्याच्यापेक्षा मोठा दुसरा आहे, पण कलगीतुऱ्याचा सगळ्यात मोठी बारी त्याच्यात आहे आणि हे चित्र तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. आता मोबाईल तसाच घ्या आणि युट्यूबला जावा. गण आता तो प्लेस केलेला आहे. लिवलं पतुर गणाला आता जो बोललो तो विकास लांबोरे पावता टाका. त्याला रेड अँड VIP श्री म्हणून येईल. त्याला एकच जादू आहे. सबस्क्राईब बटन दिसेल त्याला टच करा. ते गायब होईल. जादू आहे बघा. मी शब्दाने जादू आहे. हे गंमत. थँक्यू. आता गोवानी गवळण होण्याचा मला याचा भाग पाहिजे. गवळण फिरवले बसलो कसं रे. वाजवना तुझी मधुर बासरी असं आहे ना. वेडावले मन माझे. अंतऱ्यापासून सुरुवात करता हो. आणि तुम्हाला वाटलं मी ध्यानात नाही सा. अरे लांबोरे बोलते, भेंडी सप्पा बोलते. आता मोठा मोठा कार्यक्रम रंगांमध्ये लांबोरे खरा हिंमत मध्ये तो ऐसा खेळी करता, ऐसा खेळी करता. अरे एवढी वर्ष घातली असं काय तुझेवाल्याचा विकास लांबोरे. म्हणजे विषय काय. अरे भावकीत करता राधिके प्रेमिके हे जाणून हे गवळणीत म्हणाले. हो कोण म्हणाल ना राहील ना आपली. हो राहील ना आपली जोड असं बोलतो ना. हो राहील ना जोड म्हणजे खालच्या वाडीतली राधा आहे ती, मावळपाडीतली राधा आहे. अरे तिचे आहेत अमर प्रेम करणे. राधाकृष्णाचं नातं आहे. राधाकृष्णाचं नातं आहेच ना. मी सांगू तुम्हाला. तुम्ही काय विचारलं की राहील ना. राहील ना म्हणजे समजा मी बोलतो नाही राहणार मग राधाकृष्णाचं नाही राहणार. कोणी दिली तुम्हाला लिहून, कोणी लिहून दिली. आता तुम्ही म्हणून सोडतो नाही तर दुसरा असताना दाखवला असता माणूस. मला नाही आवडली माझी बाय. राधिके प्रेमिके हे जाणून तरी तुझी माझी प्रीत वेडी जगी आहे अमर खरी. चंद्र सूर्य राधे असते जोवरी तुझं माझं नाव गाजल तोवरी. तुझं माझं नाव गाजल तोवरी. तुमचा भाग झालाय. माझ्यावर वेळ नाही. गवळण घेतो. सांभाळ घसरलं काय अगं वय तुला भावण्याचं आहे. लग्नाच्या पहिला ऐकून घे शायला. अगं ऐकून घे शायला. लग्नाच्या पहिला भेटी घोटाळा करायचा नाही. या सांगतो मी तुम्हाला काय रे. हे बोलू या सांगतो मी तुम्हाला काय रे. आज नवीन गवळण आहे. कसे एक नंबर काय आजकाल बोलायची गरज नाही. ऐका ना माऊली असं मध्ये दिसत नाही. काय म्हणतोय. या सांगतो मी तुम्हाला काय आज नवीन गवळण आहे. हो भेटले तावडीत पोराच्या तावडीत अशी तर सोडायची नाही. भेटले तावडीत पोराच्या तावडीत अशी तर सोडायची नाही.
भेट झाली. मग म्हटलं बाहेर गेलं तर आईच असं कमरत वाकली काय असं बाबा येतोय आधीच काय करेल जेवढं काय होईल पाठापाठ करेल एखाद्या कोणती तरी सुभाट करेल तो सगळं करून ठेवा. आपण म्हणतो आहे सारखी फोन कशाला करते मी येतो ना तर सारखी फोन करा कुठं बसला पाणी तापून ठेव कमरानं जमत काहीतरी थोडं घेऊन पुढे ठेव हे सुख आयुष्यात कधीच नाही. आणि म्हणून जोपर्यंत ती दोघे आहेत ना एवढं त्यांना जपाना कोण एवढं सगळं जावं याची रिप्लेसमेंट जगात भेटत नाही. तुम्ही वन घ्या तुम्ही फॅन घ्या काय करा आयुष्यावर सांभाळून कोण घडवलं नाही का तुला तरी काय सुद्धा बघू फक्त माझ्या जास्त हिसकाने काढू नका मी लय चांगला माणूस आहे लय तिकडं आहे अरे राईट पडो राईट हो आपण दिसणार नाही तर माझ्याकडे तुम्ही पांढरा केलो काय मी एवढा का लागा मी पांढरा नाही काय फरमाईचं आहे नाचायला नाही नाव काढायचं म्हणतात ओमकार थांबे पण बोलते चालेल अरे बेबी पैसाच पैसा आहे आई नका मला 500 रुपये कमी द्या बोर्ड पण थांबी वाढवून द्या माझ्या अथर्व दीपक टिके लफे ओके सॉरी अथर्व दीपक ओके रुपेश पाटलांनी 1000 रुपये दिले आणि अथर्व दीपक ओके 500 रुपये दिले थँक्यू सो मच आय लव्ह यू पवार कुटुंब एक केले ऐको आपल्या गावात 1100 रुपये पैसा आहे नमस्कार काय जमलो ना हात आहे कोण चालू गुरु हा माझा वर्ग मित्र गावातून आलाय पहिल्याच मानला गेली गुरुवानी लय गोंधळ केला आणि एका बोला बाहेर काढला नाही माहिती गुरुवाची बोला लय भीती वाटायला हे म्हणजे तर बुवांचा पहिला चाल देऊया हा गणाला विनंती गणाला अवतार घेऊन यावे ओ गणाला बुवा म्हणतात की स्थलांतर गावची घरं बंद पडलेली आहेत तर गणपती बाप्पा तू कोकणात ये आणि अरे गणपती बाप्पा काय काय करील उद्या म्हणशीला कळमावर कळमाला पुराण घालायचं घडी गावत नाही गणपती बाप्पा ते बाबा गणपती पुराण घाली हे राजकारणाने कळलं पाहिजे त्याला निवेदन द्या की आम्हाला नोकरी धंदा आम्हाला हवं आणि आमची पोरडोर इथं राहतील आमचं कोकण सजल गणपती काय काय करेल गणपतीला म्हणतात महागाई कमी कर काय म्हणतात गणपती काय जीडीपीचा काय अर्थमंत्री आहे गणपती करील काय आणि कोकणात यायला सांगू नका बुवा तो येणारच आहे तो येतो दरवर्षी येतो आमचा पर्याय बुवा नाही सांगितलं तरी येणार म्हणून काय म्हणतो सणाला बुवा चाल देतोय मी काय उदाहरण कुणाची ठेवत नाही येणं वाटत देतो पण देतो सणाला चतुर्थी सणाला चतुर्थी सणाला भरेल कोकण सजेल अंगण आतुरताही मनाला अरे भरेल कोकण सजेल अंगण आतुरताही चंद्रकांत श्रीपद घोड आणि प्रथमेश आमचे प्रथमेश दैत 500 रुपये आणि हॅपी बर्थडे तर आता आयोजकांना भरपूर फरमाईश आहेत घ्या हे आहे गावातला फोन केला ना का गणपती येतात काय काय अंशी आपल्याला माहिती सगळं दिसत शेतीला काय नाही पण एकच होती सुट्टी माहिती नाही मिळेल की नाही तिकीट कन्फर्म नाही कन्फर्म एकच गणपतीला गावाला जायचं 14 तारखेला म्हणून प्रत्येक जण जाणार फणसुगावर 15 गावात गणपती जायचं म्हणजे जायचं घोडाचा लागली गुणाची या गणपती सणाची हरी सुखाचं रांजण या गणपती सणाची म्हणजे आहे सांगितलेलं का
म्हणतोय विचार हा किती आहे हीच काही नाही बरे. देणारा आहे आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया बरोबर सारखं मात्र साजू दे संसल काय काय अजून एक फरमाईश आहे नवगणाचं गोंदायचं आणि शिंगाण नांदायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं भेट दिली ही गाव देवाना भेट दिली हे मनाला तुला कौतवा जायचं कौतवा या ठिकाणी पैसा दिले राहुल मांजरेकर मावळे गाव कांगारी 200 रुपयाचा पारितोषिक. एक नंबर आलं पैसा 10 मिनिटं वाढवून द्या संतोष कलम मावली आमचं कोचिंगचं 100 रुपये. आमच्या वाडवडिलांना आमचा 12 दिवसाचा सुतक 12 दिवसाचा आमचा 12 काय त्याला काय रे सुवीर म्हणतो सगळं आम्ही पाळायचं आणि 4 तुमचे ह्या निशाणीवर तुम्ही असं 4 तोंड इकडे करता आणि असे वाडे आमच्या नष्ट झाले आणि असं आमचं गाव बरोबर व्हावं लागलं. पण 15 गावाची एक संताची जोडी आणि ती जशी म्हणतात ते 5 असा हवा आहे तो तुम्ही ठेवलेला आहे. अध्यक्ष साहेब माझ्याकडून लय शुभेच्छा. लय येतील कोण राजकारणी आपल्याला काय लेणं देणं नाही पण कुणाच्या नादाला म्हणून लावू नका. आज त्याचा काय रुबा बघा कसलं सजलेच बघा यजमानाने सारखं आणि हे असं रुपडं तुमचं काय पाहिजे म्हणून काय म्हणतोय तुमच्या एक संघाला अवघ्या जगाला पाहू द्या 18 गावाच्या संघाला तुमच्या एक संघाला अवघ्या जगाला पाहू द्या 18 गावाची एकीही 18 गावाची एकीही दादा अशीच राहू द्या 18 गावाची एकीही दादा अशीच राहू द्या 18 गावाची एकीही दादा अशीच राहू द्या 18 गावाची एकीही दादा अशीच राहू द्या. तुमच्या एक संताला अवघ्या जगाला पाहू द्या तुमच्या एक संताला अवघ्या जगाला पाहू द्या 18 गावाची एकीही दादा अशीच राहू द्या 18 गावाची एकीही दादा अशीच राहू द्या 18 गावाची एकीही दादा अशीच राहू द्या. बुवानी घेऊन 2 वर्षाचा माझा आईचा घर त्या चालीवर काय बोललं केल्या का काय नको आणू म्हणतात बाईक न येऊ नको. मग आता बाईक सगळं ऐकून टाकायच्या बुवा यांचं आता आजपासून परेश होते बुवांचं ऐकायचं आणि उद्यापासून बैलगाड्या घ्यायच्या सगळ्यांनी बैलगाड्या घ्यायच्या तर म्हणतात आणि खड्ड फटकीच कुठली गाडी काढली कोणी दिलेली हो तुम्हाला नवाब साहेब हरकत नाही. लक्ष्मण हरवडे माऊली 201 रुपये पारितोषिक 18 गावचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय माऊली. तुम्हाला बघितल्यानंतर असे ऋषीमुनीची आठवण होते जबरदस्त पर्सनॅलिटी. सुनील चव्हाण माऊली 201 रुपये 18 गावचे सचिव धन्यवाद माऊली. यस्मित उतेकर गाव पोलादपूर अरे वा 501 रुपयाचं पारितोषिक आमच्या पोलादपूर माऊली धन्यवाद. त्याचप्रमाणे करिश्मा रुपेश खोपटकर लहान मुलांसाठी 300 रुपये आता द्या नंतर 1000 पैसे. सुधीर देवळे माऊली
गोडसवलेवाडी सौनस 500 रुपयाचा पारितोषिक. या बात आहे गाव केली ऐकली नव्हती. सुदेश धुमाळ माऊली यांच्या स्मरणार्थ उदय धुमाळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. गाव आगर वाईनगड केवळवाडी. खूप छान, धन्यवाद. तर बुवा आणि भजन पण केलं आणि नमान पण केला आणि मला आज लय बरं वाटलं. सगळं शक्तीवाले मला नमाला नाव ठेवतात. एकमेव यंदा शक्तीवाला भेटला की नमान केलं. माझ्या जोडीला बाबा कोणतरी भेटला म्हणजे माझ्या विरोधात पत्र काढलं की आपल्या मुलांकडे बोली मी एकदा काय करून जेलमध्ये आम्ही आपलं दोघं एक नंबर. हा असं आहे, एक नंबर. थँक्यू सो मच. ओके बुवा, तुम बिलकुल नहीं चुके, आदरणीय परेश होके. हा मजा आहे याच्यावर वारी करायला. तो नका वाईट नाव बोलायचं काय नाव हे बरं. मग काय म्हणतो त्याच्यानंतर बोल नाही का भाग नाही दिला पण त्याला मी आपण बोललेलो होतो ना, नाही दिला तरी काय प्रॉब्लेम नाही. हा त्यांचं कोण कवी असतील तर 2 वर्षात तिथे लिहून अरे तवसर गेला हा खाल्लं पाणी गेला भाऊ असं नाही बघ. तर एक दोनदा सांगून बघीन नाही ऐकलं तर मग उमाचे. आपण शक्तीवाल्यांच्या वाईटच बोलत नाही काय नाही पण एकदा शेतावरनं भाताची परीक्षा. गोवा दिसतात भारी पण गोवा गोवानी एवढंच छान छान मला शिकवायला गेलं. म्हणतात उडवी धुवा. गोवा कसा उडवणार धुवा सांगा बरं. यावा बघ यावा आणि उडवा धुवा. साधी गोष्ट आहे काय लांबरे बोलते वेळ असं धुवा नाही. माऊली आमचे मित्र साहेब एक नंबर एकदम पटातून वगैरे. तर आमचे LIC एजंट आहे, सल्लागार आहे आणि आमचे जिगर पाटील माऊली यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. त्यांच्या चिरंजीला खूप सारे आशीर्वाद. जुने मित्र 12 पासून आमचे मित्र आहेत. तर बुवांची वागणूक भारी, नम्रता आहे, बोलणे आवाजात एक गोडवा आहे. पण बुवा तुम्ही पदर नाही घेतला डोळ्यावर. बुवांच्या डोक्यावर टोपी नव्हती मग टोपी तेवढी घाला ना. गुरु गणपतीने शाहीर आहेत ना तुम्ही यार किती भारी दिसाल. आमचा 2-3 शाहीर घालत नव्हता आता घालायला लागलं. तुम्ही पण घालून बघा तुम्ही दिसता भारी अजून भारी दिसशील. अरे अड़ी वावर पे आता है, अड़ी वावर पे आता है उसको बड़वर तोड़का बोलते हैं. और कल की तुरा का शाहीर हो के टोपी नहीं पहनता भेंडे उसको बोड़का बोलते हैं. असं आपला गावठी आहे सगळं गावठी आहे. तर एक दोनदा सांगून बघीन नाही ऐकलं तर मग उभा पेची. एक दोनदा सांगून बघीन नाही ऐकलं तर मग उभा पेची. तुरेवाला हाय मी घडी सांग याची करू काय खटिया खडी. तुरेवाला हाय मी घडी सांग याची करू काय खटिया खडी. एक दोनदा सांगून बघीन नाही ऐकलं तर मग उभा पेची. एक दोनदा सांगून बघीन नाही ऐकलं तर मग उभा पेची. प्रश्नाचं उत्तर दिलं. परवा एका शाहीर आमचे कोण होते प्रतिस्पर्धी मला आठवत नाही त्यांनी उत्तर दिलं होतं हे. तर हे उत्तर चुकीचं आहे. बरं महेंद्र शीतपावणी गेले काय? महेंद्र शीतपावणी गेले वाटतं. तर अमित विसले माऊली, सुयोग विसले माऊली, वैभव विसले, अभिषेक विसले यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. बुवाने भजन केला ना म्हणतात लांबोऱ्या भजन. लांबोऱ्या भजन बुवा भजनाला असं नाव असतं का लांबोऱ्या भजन? असं काही करत जाऊ नका बोलण्याच्या ओघात. आता देव उपा कान कापी आणि जर टायमावर कान नाही भेटला तर काय कापेला नाही काय नाही. मग बुवांचं काय या चार या डोक्यानी रूप पाहता लोचली. चाल्या चाला भजन गायलं ना बुवानी. आता भजन वाजवायचं येतं ना बुवानी येतं ना. 200 रुपये कट. याच्या अर्धावट डोक्यानी याच्या अर्धावट डोक्यानी भजन केलं ह्या उक्यानी. याच्या अर्धावट डोक्यानी भजन केलं ह्या उक्यानी. इसको लांबोरे बोलते.
इस्को लांबोरे बोलते जागच्या जागेवर आता कोण लिहून नाही दिलेला आहे त्याच्यामुळे बुवा रात्र थोडी सोंग्या फार आपण मनोरंजनाचा भाष्य आहे रात्र गाडीत आता झालेल्या कामाला वेळ नको सजून धजून या निघालेले आहेत तर बुवा तुम्ही दिलं उत्तर चुकीचं आहे बाकी बारी आता समाज प्रबोधनाचा विषय आहे MIDC नमान नको रे सांगा ऐकत रे थँक्यू 5 मिनिटं राहिलेत 5 मिनिटं माफ झाली तर 1 मिनिटं गेला पैसे पण जो माफ तर मला वाटलं बुवांच्या गावाला बुवांना तेवढी देतील मला पण द्यायला माफ नितीन विचले माऊली आणि ज्योती वैभव विचले हा नितीन 200 रुपये आणि ज्योती 200 रुपये एकूण 400 रुपये दिले धन्यवाद ह्या MIDC ह्या रसायनाने कोकणात उपगंध पाहिजेत अरे पण आमच्या त्या खेळात MIDC आहेत ते तुमच्या इथं कुठलं नाव आहे लोटे अहो अर्धा तास वास घेऊ शकत नाही येणारी पिढी कशी येणार आहे तिला काय माहिती जन्माला म्हणजे कोकण आमचं सुंदर आहे आम्ही कष्टाने एवढं इथपर्यंत आलो आम्ही भीक मागून काय करू म्हणजे असलं का आमच्या कोकणात नका माऊली ह्या MIDC ह्या रसायनाने कोकणाची गेली नुकसानी ह्या MIDC ह्या रसायनाने कोकणाची गेली नुकसानी होती चौकड निर्मळ नदी नाले निर्मळ होती चौकड निर्मळ नदी नाले निर्मळ शुभ्र निवाळ पाणी आता पेरल हे विष जीव होतो कसा विष नाही वाचणार पुढे कोणी या मला नाही ह्याचा असलो की मला आवरा आहे तर विषय काय तर काय म्हणतोय सोन पिकवी हे शिवार ऊन पाऊस आणि वार मला वन पेज करून घ्यायचंय आणि बाबा मी एवढा 2-3 गुंठ विकतो काय नाही ऐकायची इकडं भाड्यानं राहा त्या वारवाडल्याची जमीन अजिबात विकायची नाही काय सोन पिकवी हे शिवार ऊन पाऊस आणि वार हो नकावी कुजमीना पुली नकावी कुजमीना पुली बापाचा वावर सोन पिकवी हे शिवार ऊन पाऊस आणि वार नकावी कुजमीना पुली नकावी कुजमीना पुली बापाचा वावर काय म्हणतोय जय घोष येती कानी पालखी सजले मंदिरामध्ये अहो भावाजी ऐकलं काय हो अहो भावाजी ऐकलं काय हो हात डोक्याला लावून माय हो सगळ्या आईशीला टेन्शन आहे सगळ्या बापसाला टेन्शन आहे पोरगी आठवण होणे झाली आधी बोलला चांगला मागणं येईल होम ते 25 वर्षाची काय वयात नाही गेलेली नाही अरे पोर झाली 35 वर्षाची पोरगा झाला 42 पण पोरगी घे ना आणि कोणाचं लग्न व्हायचं आम्ही आपल्या त्यातनं सुटलो काय म्हणतोय अहो भावाजी ऐकलं काय हो हात डोक्याला लावून माय हो एक विषय गंभीर आहे लग्न पोरांची जुळत एक विषय गंभीर आहे लग्न पोरांची जुळत
एक नंबर माणूस. पण बुवा मोबाईल वापरता तर गावचं का मुलगा कोणतरी म्हणते ट्रेनमध्ये भजनाला जातात म्हणून. हा तर भजनापुरतं गायसाठी येतात की कशासाठी नोकरी धंदा असं नाही केलं हो. असणार कुठं का असणार संसार सुखात करायचा. आता व्हिडिओ करायला ना आम्ही व्हिडिओ कॉल करेन कशी आहे आय परे वन नंबर ए परे रेट नाही हा ये दगडा उभा आले पैसा आले पैसे माझ्या पोरीला घेऊन जाणार. यशवी मंगेश वड आई वडिलांचा फोन घेतो आठवण करा तर तो गाठ तुमच्या कर्नाशी सादर करतोय ऐकून घ्या. गोपाल टी हाऊस नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेट गोपाल टी हाऊस नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेट मोहन श्री देवाळी माऊली गाव रत्नागिरी दांडी आडा 1001 रुपये पाठवली. या ठिकाणी चालीस सेवा गोड बनवून घ्यायची आहे. इथे आयोजक मंडळी इथं आयोजक जरा मोठा करा. हा काय नाव श्री स्वराज्य गोविंदा पथक विरार पूर्व 200 रुपयाचा पारितोषिक. थँक्यू सो मच. तर बरेच सुटे बुवा आरतीला या इतर बुवा आरतीला या. आणि ज्यांना हे पोरांनो पोरींना ज्यांना कोणाला नाचायचं असेल त्यांनी नाचायला यायचं फक्त चप्पल बाहेर करायची. हे मंदिर आहे. हा अक्षय विश्ले माऊली मनेश